ऋषिकेश जाधव अशी सलामी जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. जयरमान डवलेपाडा टीम आपण देखील याची नोंद करायची आहे. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती वाईदला तुम्ही पाहताय वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आता वेगाने बीट करतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आज दोन्ही संघाने इथे मात्र दोन दोन संघांना परास्त करत असताना दोन्ही संघ पुढे सरकलेत. अगदी एकेच्या अंतरावरती असलेले हे दोन गाव. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू नन्ना पुढे सरकतोय ज्याने मात्र जेल घेण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये 3 अटेम्प्ट मध्ये खरं तर प्रयत्न केले होते परंतु जेलाचा निसटलाय आणि धाव देखील मिळते सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. स्वतःचं संघाचं अकाउंट तेजसनं ओपन केलं. धावफलकावरती 1 धाव लागली गेली आहे. श्रीगणेशा होतोय टीम दोस्ती 11 साबरी संघाचं. नाणेफेकीचा कौल ते जिंकला होता टीम मिजे 11 बदलापूर ब संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी दोस्ती 11 सावरे संघाला. षटक क्रमांक पहिलं वाईद राईटम ओव्हर द विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. जागेवर खेळायचं होतं नाही जमलं. फुटवर्क नाही आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे परंतु असं काही घडलं नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं आतापर्यंत 3 षटक फेकत असताना फक्त 1 धाव खर्च केली वाईटच्या माध्यमातून. स्टॅकिंग एंडवरती ऋषिकेश. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि आता LBWच्या स्वरूपात परतावं लागेल माघारी. ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन. या वाहिनीचं गोविंद कामत असतील, ऋषिकेश असतील, दीपेश असतील, काशीनाथ गायकवाडला त्यांनी इथे मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. गोलंदाज वाईद. दुविधा मनस्थितीमध्ये होते. बॅटची कडा घेतली. 2 मॅच मध्ये हिरो, या मॅच मध्ये 0. 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय परंतु आता थेट मैदान सोडावं लागेल. परंतु बाद थोडीशी दयनीय परिस्थिती आता पाहायला मिळेल कारण 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 1च धाव लागली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये आता मैदानाच्या दाखल होतो नवीन खेळाडू रोहित. इथे देखील फटका बसलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि आता संधीचं सोनं करायचं होतं परंतु खेळाडू पुढे सरकला. आय थिंक विकेट हॅट्रिक संपादित होऊ शकली असती परंतु इथे कॅच ड्रॉप झालाय आणि दरम्यान धाव देखील मिळणार नाही. तेजसला तुम्ही पाहता जो पाण्यातून बाहेर मासा काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा आता तेजस नॉन स्ट्राईक येण्यावरती चाचपडतोय कारण स्ट्राईक त्याला हवी आहे. धावसंख्या त्याला इथून मात्र बनवायची त्याच अनुषंगाने तो दाखल झाला परंतु आतापर्यंत आपण पाहिलं फक्त सिंगल धावफलकावरती जोडली गेली आहे टीम दोस्ती 11 सावरे संघाच्या माध्यमातून. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या बॅचमध्ये. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक असतील. नॉकआउटच्या बॅचेस आपण पाहतोय. आज भरपूर प्रेक्षकांनी या मैदानावरती हजेरी लावली आणि तदनंतर भरपूर
मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. नवीन बर्डीकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर टीम जयरमान क्रिकेट संघ ढवळीपाडा आपण आल्याची नोंद करा. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्कवरती अरफात येत आहेत. भाईजान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना अरफात स्ट्रायकिंग वरती तेजस. पहिला बॉल इथे देखील डबा बाटणा खेचण्याचा प्रयत्न आणि आता पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता मैदान सोडले तेजसनं. खेळाडू इथे दाखवत असताना एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी झाल्या पाहिजेत, कारण मैदानावरती त्यांनी पंचांना स्वतःने सांगितलं की मी बाद आहे आणि आता तो मैदान सोडतोय. फरंदाज बाद. अजून एक झालाय. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरफातला तुम्ही पाहता, ज्याने मात्र पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. 30 ते 35 धावा जर बनल्या या मॅच मध्ये तर मजा येणार, कारण भरपूर ताकदीचा संघ आहे. दोस्ती 11 सावरे नाबामध्ये दोस्ती आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकाच तिखट खेळ त्यांचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळाला. गोलंदाजी त्यांची हत्यार, कमीत कमी 30 धावेपर्यंत मजल मारावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला देखील नन्नासारखा आणि नुरासारखा एक फलंदाज, ताकदीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशिकला तुम्ही पाहता गॅपमध्ये खेळले 2-2 क्षेत्ररक्षक धावतात पाठमोरे. यावेळेस मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय जरूर. डीपमध्ये चेंडूला पॉज दिलाय. दरम्यान धावा किती मिळतील तर 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आता रोहितचा दुखापत झाली आहे. पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊन जा. कुणालजी म्हात्रे यांचे ते खंदे समर्थक आहेत. नेहमीच भरपूर प्रेम कुणाल म्हात्रे यांनी त्यांच्यावरती दाखवला. अरफात षटक क्रमांक दुसरा. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, फटका तर फसला. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये, स्कोअर लेगला एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धाबा इथे देखील जोडला जात आहे. 2 धाब्याच्या साथीने आता धाव फलक 3 या आकड्यावरती जात असताना 5 आकड्यावरती माफी असावी. 5 आकड्यावरती टीमची टोटल आता तुम्हाला पाहायला मिळेल. राजेजी साळवे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना चांगली स्कोरिंग
इथे देखील बॅटम बारच्या मधून चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, बोट विखुरली, फिंगर रोल केले, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक आता पुन्हा एकदा स्थिरावला. 18 चेंडूचा खेळ पुढे सरसावले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एस्टनच्या मागे स्थिरक्ष बीट झाला, फाईन लेगला क्षेत्रशः पाठमोरा, बॉल नाही थांबणार, जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो चौकार. आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना शेवटचा बॉल शिल्लक. इथे देखील बेगीर करायचं होतं, नाही जमलं. संपर्क पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा नाही, बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. नवीन बॅटर मैदानावरती हरीश मांडवकरला तुम्ही पाहता आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाले नाही, परंतु आज गावाच्या नावासाठी मैदानावरती काही ना काही हरीशला करावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर जवळ 5व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या बॅच मध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झाला, परंतु आज या बॅच मध्ये 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये त्याला धावा इथे मात्र जमावा लागतील. कारण समोर आपण पाहिलं बदलापूर गाव संघ जो एक मोठा संघ आहे, नुरासारखा फलंदाज त्या टीम मध्ये तुम्ही पाहिला. आज खरं तर अर्धशतक नुराच्या नावावरती आहे. चांगला क्रिकेट नुराने आज दाखवला. दुसऱ्या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला होता, परंतु आता भरपूर रेस्ट घेऊन हा संघ महेंद्रचार मध्ये उतरला. कारण सकाळच्या सत्रामध्ये त्यांचे सामने रंगले होते आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ही बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हरीश मांडवकरला तुम्ही पाहता जीवनदान त्याला मिळालंय आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. 2 धाबा इथे मिळतात. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या बॅच मध्ये टीमची टोटल 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती धाबा आतापर्यंत 11 धाबा, 11 3 फलंदाज बाद झालेत. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याने चांगला झेल स्वीकारलाय, परंतु मैदानावरती घडलंय काय? यस, फलंदाज बाद. डॉटबॉलची पुन्हा एकदा समाप्ती होत असताना षटक क्रमांक आता 3ऱ्याला सुरुवात झाली. चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथे देखील सिंगल मिळणार आहे. डीप मधून 12च्या वेगाने वाईट पोहोचतो. सिंगल एक पली 2 धाबा इथे देखील जोडल्या जातात. धावफलक 13 या आकडावरती. स्कोर कार्ड आता तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या थोडीशी छोटी आता सेट झाल्या. धावफलकावरती 13 धाबा आतापर्यंत टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. इथे लाईन चेक करावं लागेल. पंच वळतात. प्रशांत देसाई सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा चेंडू खराब आहे, त्यांनी सांगितलं, आणि त्यामुळेच की काय आता व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि धावफलक आता सिंगलच्या साथीनं 14 या आकड्यावरती जात असताना इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 12वे खेळाडू आता थोडेसे नाराज असतील, कारण त्यांना देखील आता असं वाटत असेल मैदानाच्या आतमध्ये मी जाऊन चौकार षटकार मारू की काय, कारण परिस्थिती थोडीशी दयनीय आहे टीम दोस्ती 11 सावरे संघाची.
इथे देखील चेंडूला सोडून दिला. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होते. आज अनिकेत जाधव मनरक्षकपदे करतोय तरी काय, हा प्रश्न आता सावरेकरांना पडला असेल, परंतु हरकत नाही आहे. चांगला क्रिकेट आज तुम्ही दिवसभरामध्ये दाखवला. या मॅचमध्ये आता 14 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि 15 धाबांचं टार्गेट आता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा गरम गरम चहा धनराजी म्हात्रे साहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवला, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि आपल्याकडे वेळला दिव्या डीजे वस्त्रला एक संधी. ऐकू एक चांगला संगीत. मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज ज्या बॅटरच्या बॅटमधून अर्धशतक आलंय तोच खेळाडू आता नुरा कोहारी मैदानाच्या दाखल होतोय. नुरा आणि तोहित उर्फ नन्ना ही जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी बारकपती गोलंदाज अनिकेत जाधव आता सज्ज होतोय. गोलंदाज अनिकेत राईट मोर द विकेट ना. चांगला फटका आहे यावेळेस मात्र रोहित सज्ज होत्या. ऑफ साईडला खरं तर बॅटिंगला भरपूर स्ट्रॉंग आहे टीम मिझे 11 बदलापूर संघाची. नुरा कोहारीला तुम्ही पाहता कित्येक वर्ष नुराचा खेळ आम्ही पाहतोय. राजेश सर नेहमीच चांगला क्रिकेट त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. मग ऑफ साईड असेल ऑन साईड असेल त्याच्या भात्यातील फटके आपण पाहिलेत. कलाईचा भरपूर चांगला इस्तेमाल करत असतो नेहमीच नुरा कोहारी. आणि आता देखील तुम्ही पाहताय ऑफसाईडला एक चांगला फटका होता, परंतु रोहित सालेकर तिथं सज्ज होता, त्याने मात्र चेंडूला अडवलं. दरम्यान धाव म्हणणार नाही आहे. गोलंदाज तयार. इथे देखील ब्लॉक हॉलचा चेंडू होता. यॉर्करचा वापर तुम्हाला पाहायला मिळेल. टिकटिक करणारी क्लॉक आणि इथे मात्र अनिकेतचा ब्लॉक तुम्ही पाहताय. कारण सातत्याने मी मगाशी देखील उल्लेख केला होता की गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे टीम दोस्ती 11 सावरे संघाची. आणि आतापर्यंत आपण पाहिलं 2 बॉलवरती पूर्णपणे खोलून ठेवले बॅट्समन नुराला. आतापर्यंत सलग 2 चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज अनिकेत. हाफ ट्रॅकर होता. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीत नुराला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार.
मच. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता प्रेक्षकांना देखील आतुरता लागली आहे की एखादा डान्स यावा हॅरी सरांकडनं. ऑन साईडला हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर की नाही हे पाहावं लागेल. क्षेत्रक्षक पोहोचतो एक सिंगल आणि आता दुसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु दुसऱ्या धावेसाठी नुराला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय. नवीन खेळाडू आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. सेफला तुम्ही पाहता 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज अनिकेत लाईन चेक करावे लागेल. यावेळेस पात्र पंच. यस पंचाची अदा तुम्हाला पाहायला मिळेल. हॅरी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होता होत्या कारण कलाकार हा त्यामुळे आता टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि धावफलक आता पुन्हा एकदा एका धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. चांगला फटका इनफिल्डच्या वरनं घेतलाय. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा आहे. धामाचा तोटा देखील मिळणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळेल. चौकार आला. इथे देखील बिगिट करायचं होतं नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 5 धावांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती संदेश. संदेशला एक वेगळा संदेश आता या मॅच मध्ये द्यावा लागेल. गोलंदाज संदेश फुलटॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. 4 धाबा. नाहीये कारण इतका चांगला नृत्य आता तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील तुम्ही पाहताय. खर तर एका धाब्याची आता गरज आहे कारण 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये आणि सिंगल धाब एकवाटायच्या. जेरमार क्रिकेट संघ ढवलेपाडा आता दाखल झालेत. सर्व टीमचं मनपूर्वक स्वागत. काल खूप चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला. बंटी 11 या नावानं संघ मैदानावरती खेळला. जरूर बंटीला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. विजयला श्रद्धांजली म्हणून काल भरपूर चांगला खेळ त्यांचा आम्ही पाहिला. आणि इथे देखील आता एका धाब्याची गरज जरूर आहे परंतु आता अजून काही काळ वाट पाहावी लागेल टीम बदलापूर संघाला.
जाना है आपको. एका धाब्याची गरज आहे. गोलंदाज संदेश आतापर्यंत 3 चेंडूवरती त्याने मात्र चांगली गोलंदाजी केल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहिलं खरं तर चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे जरूर, परंतु विजयाची धाव आता मैदानावरती येते. एकवटात असताना सामना जिंकलाय टीम मिझिया 11 बदलापूर बी संघानं आणि विजयी संघाचं यावेळेस आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. हार्डलक टीम दोस्ती 11 सावरे, परंतु खूप चांगला खेळ तुम्ही आज दिवसभरामध्ये दाखवला, तुमचंही कौतुक. येस, नेक्स्ट मॅच देखील आता